नमस्कार मित्रांनो. आजच्या भयकथेमध्ये आपण 1980 साली कोकणामध्ये घडलेली एक भयानक घटना आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. गोष्ट आहे 1980 सालची. एका गावामध्ये 3 मित्र राहायचे. एकाचं नाव होतं रामा. रामा हा शेती करायचा. शेतीमध्ये तो कडधान्य वेगवेगळे पिकवायचा आणि त्याच्यावरती ती विकून उदरनिर्वाह करायचा. दुसरा होता नाथा. नाथांचा व्यवसाय हा केरसुण्या बनवणे म्हणजे माडाची झावळं असतात त्याची हीर काढायची, त्याच्यापासून केरसुणी बनवायची, ती विकायची आणि त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालायचा. आणि तिसरा होता देवा. देवा समाजाने तो कुंभार समाजातला असल्यामुळे मडकी बनवायचा वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळी लहान-मोठी आणि तो विकून आपला उदरनिर्वाह करायचा. असे तिघे जणही आपल्या व्यवसायावरती कष्ट करून आपलं कुटुंब चालवत होते. आता जेव्हा आठवडा बाजार असायचा. आता आठवडा बाजार हा त्यांच्या गावापासून 8-9 किलोमीटर अंतरावरती होता आणि आठवडा बाजाराला हे प्रत्येकजण कडधान्य, ती मडकी असतील किंवा गिरचुण्या असतील, त्या बाजाराच्या दिवशी बाजारामध्ये लवकर सकाळी घेऊन जायचं आणि तिथे विकायचे आणि जे काही पैसे येतील ते मग त्याच्यावरती आपलं कुटुंब चालवायचं. एके दिवशी आदल्या दिवशी रात्री, दुसऱ्या दिवशी बुधवार होता आणि बुधवारचा आठवडा बाजार असायचा. मंगळवारी ह्या सर्वांनी रात्री आपापले जे सामान आहे विकायला न्यायचं, ते तिघांनी आपापलं सामान बांधून ठेवलं कारण सकाळी उद्या लवकर जायचंय. आता 1980 सालची गोष्ट असल्यामुळे जर समजा शहरामध्ये जायचं झालं तर आतासारखी एसटीची व्यवस्था त्या गावामध्ये झाली नव्हती किंवा बाकी इतर वाहनं देखील नव्हती. तर त्यांच्या गावातून 5-6, 7-8 अशा बैलगाड्या त्या शहरापर्यंत जायच्या. म्हणजे माणसांना ने-आण करण्यासाठी किंवा माल ने-आण करण्यासाठी म्हणून. तर सकाळी 6 वाजता बैलगाडी त्यांच्या गावातून एक निघायची आणि त्या बैलगाडीतून हे तिघेही जण आपापल्या वस्तू घेऊन विकायला त्या बाजारपेठेमध्ये जायचे. आज मंगळवार होता. मंगळवारी रात्री हे सगळेजण ते सामान वगैरे बांधून रात्री झोपले. सकाळी त्यांनी ठरवलं होतं की 5 वाजता उठायचं, 6 वाजता खटारी गाडी या ठिकाणी येणार आहे. त्या ठिकाणी आपापलं सामान घेऊन उभं राहायचं. सकाळ झाली आणि 6 वाजता सगळेजण त्या ठिकाणी त्या खडतर रस्त्यावरती सर्वजण उभे राहिले होते. तिघेजण आपापलं सामान घेऊन. ती खटरा गाडी म्हणजे बैलगाडी आली आणि त्या बैलगाडीमध्ये हे बसून आता बाजारपेठेच्या दिशेने, बाजाराच्या दिशेने निघाले. आणि पुढच्याच 1-2 तासामध्ये म्हणजे 6, 7, 8, 8:30 पर्यंत हे त्या बाजारपेठेमध्ये पोहोचले. बाजारपेठेमध्ये पोहोचल्यानंतर मग आपापलं सामान विकण्यासाठी जे त्याने आणलं होतं, म्हणजे रामाने कडधान्य आणलं होतं, देवाने मडकी आणली होती आणि त्यानंतर नाथाने किरसुण्या आणल्या, त्या सगळ्या अशा मांडून त्यांनी ठेवल्या. आता हळू-हळू 8 वाजले, 9 वाजले आणि लोकांची ये-जा वाढली त्या बाजारामध्ये आणि ह्यांचे थोडं-थोडं सामान जे आहे ते खपायला लागलं. असं करता-करता दुपारचे 12 वाजले. परंतु देवाची जी मडकी होती ना, त्यात ते 2-3च मडकी खपली होती. त्याने 20 मडकी त्या सगळ्या त्या बांबूच्या 3 काट्यांवरती मध्ये बांधून नेली होती. पण त्याची 2-3च मडकी खपली. एरवी त्याची जी मडकी आहेत ना, ती पटापट खपायची. परंतु आता 12 वाजले होते दुपारचे. बाजारात बऱ्यापैकी लोकांची रेलचेल होती. परंतु अ, देवाच्या मडक्या काही खपत नव्हत्या. आता म्हणता-म्हणता ह्यानी दुपारी चहा, भजी वगैरे खाल्ली म्हणजे दुपारचा नाश्ता झाला आणि अ, रामाचे थोडंसं कडधान्य खपलं होतं. त्यामुळं नाथाच्या किरसुण्या देखील त्या संपत आल्या होत्या. त्या त्याने नेल्या होत्या. परंतु आज देवाच्या मात्र मडक्या काही खपत नव्हत्या. तर म्हणता-म्हणता 1, 2, 3, 4, 5 वाजले. आता हळू माणसातली माणसं कमी व्हायला लागली. तरी देखील अजून 7 ते 8 मोठी भांडी ही देवाची मातीची खपायची होती. आता सगळेजण रामा म्हणतोय, नाथा म्हणतोय, की "आता देवा करायचं काय? ही भांडी घरी येऊन जाऊया का? आता वाजले बघ किती? 5:30-6 वाजत आले, संध्याकाळ होत आली. आत्ता काळोख पडेल." तर देवा म्हणतोय, की "आता लोकं जाता-जाता घरी काहीतरी वस्तू घेतील, म्हणून आपण थोडंसं थांबूया. थोडीशी किंमत मी कमी करतो, जेणेकरून ही घरी नेण्यापेक्षा इथे खपली तर बरं होईल." असं त्यांचं ठरलं होतं. आता म्हणता-म्हणता 7-7:30 वाजले. आता बऱ्यापैकी बाजार खाली झाला. हे सगळेजण वाट बघत होते, की याची भांडी खपतील देवाची. परंतु ती आजही खपली नाही. तशीच 6-7 भांडी राहिली. आता यांनी ठरवलं, की आता थांबायचं नाही. आता आपल्याला जायला लागेल आणि आता जिथे खटाऱ्या गाड्या म्हणजे बैलगाड्या जिथे लागायच्या नाही का मोठं झाड होतं वडाचं, तिथे त्या बैलगाड्या सगळ्या एकत्र व्हायच्या प्रत्येक गावाला जाण्यासाठी. आता ते सगळे त्या वडाच्या झाडाकडे पोहोचले. रात्रीचे 7:30-8 वाजले तोपर्यंत. परंतु यांच्या गावाकडे जाणारे जे बैलगाडी होते ते सगळे
निघून गेले होते. आता ह्या तिघांना प्रश्न पडला. आजूबाजूला त्यांनी चौकशी केली, आपल्या गावाकडे जाणारी बैलगाडी गेली का? सगळे लोक म्हणाले, हो, आत्ताच 15 मिनिटापूर्वी निघून गेली. आता यांच्या समोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. आता आपण घरी कसं जायचं? बैलगाडीतून गेलो असतो, एवढे दिवसभर दमलोय, ह्याची मडकी सुद्धा खपायची राहिली असतील आणि आता जायचं कसं? आता चालत जाण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. त्यांच्या आता गावाकडे जाणारी एकही बैलगाडी मागे राहिली नव्हती. मित्रांनो, आधी यांनी निर्णय घेतला आणि तो रस्ता त्यांच्या गावाकडे जाणारा, शहरातून जाणारा हा जंगलातून जायचा. म्हणजे खडतर रस्ता. तेव्हा काय डांबरीकरण वगैरे काहीच नव्हतं. तर तो दगडा-धोंड्यांचा मातीचा रस्ता होता. तो जंगलातून जायचा. रामा ह्यांच्यामध्ये फार डेअरिंगबाज असा माणूस होता. परंतु नाथा आणि देवा हे थोडेसे घाबरट स्वभावाचे. हे दोघेजण घाबरायला लागले. म्हणे, रामाचं जायचं कसं? एवढ्या मोठ्या ह्या जंगलातून, ह्या भयानक जंगलातून 8-9 किलोमीटर जाणं खायचं काम नाही. आणि हिंस्र श्वापदं आहेत ह्या सगळ्या जंगलामध्ये, वेगवेगळे प्राणी आहेत. शिवाय ह्या सगळ्या जंगलातून तिघंच जायचं कसं? रामा म्हणाला, काय घाबरू नका आणि घाबरायचं कशाला? 8-9 किलोमीटरचं अंतर आहे. जसं आम्ही फास्ट चालत गेलो ना, तर 1.5-2 तासामध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि घाबरायची काय गरज नाही. चला आपण तिघेही जाऊया. आता देवाची जी राहिलेली मातीची भांडी होती, तिघांनी आता 2-2 हातामध्ये घेतली आणि जे मडके बांधून ठेवायची जी 3 बांबू होते, ते प्रत्येकाने एक हातात मध्ये सोडून घेतला आणि तिघेही आता 8:30 पावणे 9 वाजता आपल्या गावाकडे यायला निघाले. पौर्णिमा होऊन 6-7 दिवस झाले होते. त्यामुळे थोडासा चंद्राचा प्रकाश होता, चांदण्याचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशामध्ये हे चालले. दगडाधोंड्यांचा तो रस्ता त्यांच्या घराकडे गेलेला, त्यांच्या गावाकडे गेलेला आणि हे गप्पा गोष्टी करत करत चालतायत. शहरापासून आता 1.5-2-3 किलोमीटर अंतरावरती आले आणि हा जंगलमय भाग सुरू झाला आणि या जंगलातून तिघे आता चाललेत, गप्पा गोष्टी करतायत. परंतु नाथाचं आणि देवाचं लक्ष मात्र रामाच्या गोष्टींकडे लागेना. त्यांना थोडीशी भीती वाटायला लागली. ह्या घनदाट जंगलातून दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं, झुडपं, हा खडतर रस्ता, वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज त्या जंगलात येत होते आणि यांच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली. आता रामाला हे समजलं की दोघे घाबरतायत आणि त्यांचा लक्ष थोडासा विचलित करण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी हा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगतोय, जेणेकरून त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं आणि आपल्यासोबत गप्पा गोष्टी करत चालावं. परंतु ह्यांचं लक्ष त्या जंगलाच्या आजूबाजूच्या हालचालींकडे होतं. कधीतरी एखादी मधीच फांदी मोठमोठ्याने हालताना दिसायची, कधीतरी वेलीवरनं कोणतरी चढल्यासारखा भास व्हायचा, कोणतरी मोठमोठ्या खडकाच्या मागून आपल्याला वाकून कोणतरी पाहते. सतत ह्यांच्या दोघांच्या, देवाच्या नाथाच्या डोक्यामध्ये ह्याच सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि असाच भास त्यांना आजूबाजू त्या जंगलातून जाताना होत होता. आता मित्रांनो, रामा सांगतो, अरे मूर्खांनो, घाबरू नका, चला. दोघे जण आता रामाच्या दोन्ही बाजूला राहिले होते आणि चालतायत. आता मध्यभागी जंगलाच्या आल्यानंतर कोणतरी जंगलामध्ये मोठमोठ्याने रडतंय असा त्यांना आवाज येऊ लागला. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा 10-15 पावलं पुढे गेले आणि पुन्हा त्यांना एकदा मोठ्याने कोणतरी रडतंय असा आवाज आला. देवा म्हणाला, नाथा, रामा, अरे कोणतरी जंगलामध्ये रडतंय. रामा दोघांकडे त्यांनी एक वेगळा कटाक्ष टाकला, रागाने पाहिलं दोघांकडे आणि त्यांना सांगितलं, अरे मूर्खांनो, चला गपचूप, नको त्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून राहताय. इकडे कोण रडते, तिकडे कोण रडते, कोणी रडत नाही, चला सरळ. आता हा रडण्याचा आवाज रामाला देखील येत होता, पण रामाला त्यांना हे कळून द्यायचं नव्हतं की तो आवाज मला देखील येतोय. आता काही वेळानं नाथा देखील जोरजोरात ओरडला, अरे रामा, तिकडे कोणतरी जंगलामध्ये रडते, मला देखील आवाज आलाय. कोणतरी बाई, कोणतरी रडते या जंगलामध्ये. आणि आता मात्र मित्रांनो, जोरजोरात म्हणजे कानठळ्या बसवणारा आवाज त्या जंगलामध्ये, त्या एका बाईचा, म्हणजे म्हाताऱ्या बाईचा रडण्याचा आवाज जोरजोरात त्या जंगलाच्या दोन्ही बाजूने, रस्त्याच्या या बाजूने, रस्त्याच्या त्या बाजूने येत होता आणि अक्षरशः कानठळ्या बसवणारा, म्हणजे कानांना कसं ते विचित्र वाटत होतं. आणि रामाने आता मात्र सांगितलं, हो, कोणतरी या जंगलामध्ये रडतंय, पण देवा, नाथा, आपल्याला घाबरून चालणार नाही. मन धीट करा, आपल्याला आपल्या गावाकडे जायचंय. काय होईल ते होईल. माझी साथ सोडू नका. दोघांनी माझ्या हाताला घट्ट पकडा. हे दोघेही घाबऱ्या स्वभावाचे रामाच्या हाताला दोघांनी घट्ट पकडले आणि एका हातामध्ये 2 मडकी पकडले, एक काखेमध्ये धरले, एक हातामध्ये धरले आणि ती बांबूच्या 3 काठ्या तिघांनी धरल्यात आणि हे चालले. आता यांची पावलं सपासप आपल्या गावाच्या दिशेने जात होती. तसा तसा तो आवाज त्यांच्या दिशेने येत होता. अर्धा किलोमीटर पुढे गेले तरी देखील तो आवाज आपल्या समोरून येतोय असं त्यांना वाटायला लागलं.
तिघांच्या मनामध्ये आता मात्र भीती निर्माण झाली. रामा देखील थोडासा घाबरला, परंतु तो डेअरिंग करत होता. मी जर घाबरलो तर हे माझ्यापेक्षा घाबऱ्या स्वभावाचे आहेत, मग होणार काय? त्यासाठी तो अजून डेअरिंग करत होता आणि गप्पा गोष्टी करत चालला होता. तो रडण्याचा आवाज यांना कंटिन्युअसली त्या जंगलामध्ये घुमत होता. अक्षरशः आधी भयान शांतता तो भंग करत होता. रातकिड्यांची किरकिर चालू होती आणि एकंदरीत हे सगळं वातावरण अतिशय भीतीदायक झालं होतं. आणि असं असताना ह्या तिघांची नजर सरळ गेली तर एका मोठ्या झाडाच्या खाली एक कोणतरी बाई, म्हणजे रस्त्याच्या मधोमध्ये असं जे वाकलेलं झाड होतं त्या रस्त्यावरती, त्या रस्त्याच्या मधोमध्ये एक कोणतरी बाई यांच्याकडे पाठ करून आणि यांच्या विरुद्ध दिशेला पुढाकडून बसलेली दिसली. आता देवाने रामाला सांगितलं, रामा, अरे कोणतरी वाटेवरती बाई बसली रे, ती बघ पांढरी साडी नेसलेली. रामाने पाहिलं, नाताने पाहिलं तर हो, काहीतरी 200-300 फुटावरती एक बाई पांढरी शुभ्र साडी नेसून यांच्याकडे पाठ करून बसलेले आहे रस्त्याच्या मधोमध्ये. तिघेही घाबरले, जागच्या जागी थांबले. परंतु रामाने सांगितलं, घाबरायचे कारण नाही, घाबरू नका, आपण पाहूया नक्की कोण आहे. आणि अक्षरशः ते त्यांच्या थोडंफार जवळ गेले. एक 50 फुटाचं अंतर आता दोघांच्या मध्ये राहिलं मित्रांनो. आणि काय प्रकार, जी ती बाई त्या ठिकाणी बसली होती, म्हातारी बाई ना, तर ती जोर जोरात मोठमोठ्याने रडत होती अक्षरशः. आणि आता यांना समजलं ही कोण बाई बसली आहे रस्त्याच्या मध्ये, ती रडते. कारण तो मगाचा आवाज आणि आता ह्या बाईचा आवाज हा सेम आहे, त्याच्यामुळे ही बाई रडत होती. पण आता अर्धा किलोमीटर आम्हाला मागे आवाज आला आणि आता हिला आम्ही अर्धा किलोमीटर नंतर या रस्त्यावरती बसलेलं पाहतोय. तर आमच्या मागून ही पुढे गेली गेली कधी? त्यांना काही समजेना. रामा म्हणाला, चला आपण त्या बाईच्या बाजूने असं थोडीशी वाट काढून पुढे निघून जाऊ. तर मित्रांनो, हे आता तिघेही आता 20 फुटाच्या अंतरावरती राहिले होते. आणि रामा म्हणाला, अरे अरे ही कोणतरी बाई आहे, ही रडते, म्हणजे हिच्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट घडलंय किंवा हिच्यावर काहीतरी संकट आलेलं, तिला आपण मदत केली पाहिजे. ही भुताटकी नाही किंवा कोण नाही, ही तर बाई आहे. अक्षरशः त्याने पाहिलं तर व्यवस्थित साडी नेसलेली आहे, त्यानंतर केस नीटनेटके आहेत आणि यांच्याकडे पाठ करून बसली आहे. रामाने आता तिला हाक मारली, अगं हे म्हातारे, झालं काय, कशाला रडतेस, काय झालं? त्या म्हातारीने, जी बसलेली जी बाई होती, म्हातारी बाई होती, तिने मागे वळून पाहिलं नाही. देवा आणि नाथा सांगतात, रामा मरून जाऊ दे, तू कशाला तिला हाक मारतोय, सोडून देत, चल आपण बाजूने निघून जाऊया. रामा म्हणतो, नाही, तिला बाजूला जायला सांगूया, तिला काय गरज असेल तर तिला विचारूया आणि नंतर पुढे जाऊया. रामाने पुन्हा एकदा रागाने विचारलं, हे म्हातारे, अगं रस्त्याच्या मधोमध बसून रडतेस काय, काय झालं, काय तुला मदत पाहिजे काय, इकडे बघ, मागे वळून बघ, आम्ही तुझ्यासाठी ते उभे आहोत म्हणून. तर तिने आता देखील पाठी वळून पाहिलं नाही. आता हे दोघे परत सांगतात, रामा नको त्या भानगडीमध्ये फसू नकोस, चल, ती काहीतरी विचित्र प्रकार वाटतोय, चल आपण जाऊया. रामा म्हणतो, नाही, जरा थांबा. आता रामाच्या हातामध्ये तो मडकी बांधण्यासाठी जो बांबू होता, 3 बांबू होते, त्यापैकी एक बांबू जो आहे तो रामाच्या हातामध्ये होता. रामाने तो बांबू असा सरळ पुढे धरला, म्हणजे त्या म्हाताऱ्या बाईवरती असं थोडासा लावण्यासाठी म्हणून. या दोघांनी त्याला अडवलं. रामा, नको त्या गोष्टीमध्ये पडू नकोस, अरे तिला दांडा लावू नकोस, काहीतरी विचित्र प्रकार आहे, चल आपण जाऊया, नाही तर मागे जाऊया शहराच्या दिशेने, पण ह्या भानगडीमध्ये पडू नको. रामा म्हणतो, थांबा रे तुम्ही. आणि मित्रांनो, तो दांडा त्याने तिच्या असा खांद्यावरती मारण्याचा प्रयत्न केला. जसा तिच्या खांद्याच्या ह्याच्यावरती तो दांडा आला, तिला स्पर्श झाला, तशी ती गर्कन अशी फिरली ह्यांच्याकडे आणि ह्यांच्याकडे तोंड तिने केलं. आणि तिचं जे रूप होतं ना मित्रांनो, आता ती नीटनेटकी दिसणारी म्हातारी बाई, अक्षरशः तिचं रूप हे आकार विकार झालं. सुरकुतलेला चेहरा, दात असे बाहेर आलेले, केस असे चेहऱ्यावरनं खाली येत होते आणि पूर्ण पांढरी शुभ्र साडी आणि थोडीशी अशी वाकलेली होती ती. आणि ती अशी तिघांकडे एकटक बघत होती. रामाने विचारलं, की काय झालं म्हातारे, चल बाजूला हो, आम्हाला पुढे आमच्या गावाकडे जायचंय, चल निघ बाजूला. तसं तिचे डोळे हे लाल बुंद झाले, ती अशी थरथरायला लागली, तिचे हातपाय थरथरायला लागले, जसं काही एखाद्याला राग यावा आणि त्याचा चेहरा जसा बदलावा ना, तसं तिचं झालं. आणि अक्षरशः तिच्या डोळ्यातून आणि तिच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि ती अशी विचित्र जसं काहीतरी मान वगैरे फिरवायला लागली. आणि अचानक तिने पटकन असं रामाच्या इकडे आपल्या नखाने गळ्याकडे पकडलं आणि अशी त्यांनी जोरदार असं दाबून धरलं. आणि तिची ती तीक्ष्ण नख होती ना, ती इकडे रामाच्या
गळ्यामध्ये इकडे मानेकडे अशी लागली आणि तिथून वळा रक्त व्हायला लागलं. आणि रामा आता जोरजोरात ओरडायला लागला की वाचवा, वाचवा, वाचवा. पण तिची जी पकड होती ती एवढी घट्ट होती ना, की ती सैल होतच नव्हती, की म्हणजे तिचा हात देखील बाजूला करता येत नव्हता रामाला. आता हे दोघेही रामाला मागे ओढतायत, पण रामा जागेवरून हलतच नव्हता. एवढी पकड तिची घट्ट होती त्या म्हातारीची. आणि असं करता रामा आता मात्र त्या म्हाताऱ्या बाईकडे क्षमायाचना करू लागला, की मला माफ कर. मी तुला दांडा लावला. माझी मोठी चूक झाली. मला सोड, मला सोड." असं म्हणून रामा अक्षरशः दोन्ही हाताने तिच्याकडे पाया पडून क्षमायाचना करत होता. तरी देखील ती अशी विक्राळ आणि रागामध्ये सगळ्या ह्या प्रकारामध्ये ती दोघेही नाथा आणि देवा भरपूर घाबरले होते. त्यांना समजेना आता करायचं काय? आता रामाला तिच्या तावडीतून सोडवायचं कसं? तेवढ्यात ना मित्रांनो, त्यांच्या मागून असा घुंगरांचा आवाज येऊ लागला, जेणेकरून एखादी बैलगाडी यावी आणि त्या बैलगाड्यांच्या जे बैल बांधलेले असतात ना, त्या बैलांच्या गळ्यामध्ये जे घुंगुरमाळा असतात ना, त्यांचा आवाज येतो तसा आवाज येऊ लागला. आणि खुळखुळ असा आवाज येता आता तिघांनी मागे वळून पाहिलं तर खटारी गाडी येते. आणि खटारी गाडी येते असं नंतर मग ह्या तिघांना थोडासा धीर आला आणि त्यांनी परत एकदा पुन्हा समोर पाहिलं तर त्या म्हाताऱ्या बाईने असं जोरदार अ, अ, रामाला धक्का दिला. रामा जवळजवळ 20-25 फूट तो असा उडाला आणि रस्त्यावरती दणकन आदळला. ह्या दोघांनी त्याला उठवलं आणि म्हणलं, "रामा, रामा उठ." आता त्याच्या गळ्यातून इकडून दोन्ही बाजूने भळाभळा रक्त वाहत होतं. त्याने दुसऱ्या हाताने रामाच्या चेहऱ्यावरती आपली नखं मारली होती. तिथून रक्त वाहत होतं आणि रामा आता जवळ बेशुद्ध होण्याच्या अवस्थेमध्ये आला होता. आता यांना काही कळेना. त्यांनी दोघांनी रामाला उठवलं. त्याचे असे हात खांद्यामध्ये टाकले आणि त्याला उठवलं. आणि आता ते वाट पाहू लागले, की तो समोरचा माणूस कोण येतोय? खटारी गाडीवाला, बैलगाडीवाला. तो माणूस जवळ आला आणि त्याने बैलगाडी त्यांच्या समोर थांबवली. हा घडलेला प्रकार हे घाबरलेले त्याच्या रामाच्या चेहऱ्यातून रक्त येतंय, मानेतून रक्त, गळ्यातून रक्त येतंय. तो खाली उतरला आणि त्याने विचारलं, की "काय झालं?" बैलगाडीवाला म्हणाला, "काय झालं?" तर त्यांनी झालेला प्रकार सांगितले, की असं-असं दादा झालं, की एक अर्धा पाऊण किलोमीटर आमच्या मागनं कोणतरी रडत येतंय असा आवाज येत होता. आता समोर पाहत होतं एक म्हातारी बाई रस्त्याच्या मधोमध बसली होती आणि त्याने रामाला पकडलं आणि त्याची नखं इकडे लागली. आता तो बैलगाडीवाला म्हणायचे, "थांबू नका. चला त्याला उचला पहिलं आणि बैलगाडीमध्ये टाका." आणि तिघांनी आता त्याला उचललं रामाला आणि बैलगाडीमध्ये झोपवलं मागच्या त्या हौदामध्ये आणि हे बसले. आता तो बैलगाडीवाला सांगू लागला, की "आता पुन्हा एकदा त्या बाईचा रडण्याचा आवाज येईल. मन विचलित करू नका. गाडीतून कोणी खाली उतरायचं नाही." आणि मित्रांनो, आता पुन्हा एकदा रामा अक्षरशः त्या सगळ्या वेदनेने विव्हळत होता. त्याला काही समजत नव्हतं आणि आता तो जवळ बेशुद्धच झालेला असा होता आणि जोरजोरात कणत होता. आता अ, देवाने आपला जो टॉवेल होता तो त्याच्या मानेभोवती गुंडाळला, जेणेकरून त्याचं रक्त थांबावं यासाठी तो प्रयत्न करत होता. बैलगाडीवाला म्हणत होता, "आता गप्प रहा. आता कोणी काही करायचं नाही. कोणाला प्रतिसाद द्यायचा नाही. कोण दिसलं तरी त्याच्याकडे पाहायचं नाही." आणि त्याने जोरदार बैलगाडी, ह्याची परिस्थिती फार नाजूक होती रामाची. त्याने बैलगाडीची चाबकाचे फटके बैलांवरती दिले आणि जेणेकरून बैल लवकरात लवकर या जंगलातून बाहेर पडावे या रस्त्यातून. मित्रांनो, बैल धावतायत, तो घुंगरांचा आवाज होतोय. रामा इकडे कणतोय, वेदनेने विव्हळतोय. आणि तितक्यात पुन्हा एकदा त्या जंगलामध्ये त्या म्हाताऱ्या बाईचा रडलेल्याचा आवाज घुमू लागला. आता हे तिघे एकमेकांकडे पाहू लागले. तो गाडी चालक, नाथा, देवा. आता त्या गाडी चालकाने सांगितलं, की काही इकडे-तिकडे पाहायचं नाही. गाडीतून उतरायचं नाही काही झालं तरी. आणि मित्रांनो, तोच आवाज पुन्हा एकदा कानठळ्या बसवणारा जोरजोरात कोणतरी रडतंय. एखाद्या व्यक्तीला मारावं ना आणि तो कसा रडावा तसा जोरजोरात रडल्याचा आवाज त्या बाईचा येत होता. आता गाडी पुढे चालले आणि काही अंतरावर तो सेम तसाच प्रसंग निर्माण झाला. ती कोणतरी बाई यांच्याकडे पाठ करून बसलेली आहे आणि बैलगाडी तिच्या दिशेने जाते. तिने इकडे पाठ केले आणि तिकडे तोंड केलं. आता बैलगाडीवाल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता. त्याने थांबवलीच नाही गाडी. तो अक्षरशः जातोय पुढे त्या दगडा-धोंड्यातून गाडीची चाकं आदळतायत. खडखड असा आवाज होतोय. तो घुंगरांचा आवाज होतोय. बैलांच्या गळ्यात असलेल्या घुंगरांचा. आणि एका क्षणी ती बाई अशी गर्रकन फिरली आणि उभी राहिली अशी थोडीशी वाकून. पण गाडीवाल्याने गाडी काही थांबवली नाही. अक्षरशः गाडी तिच्या अंगावरनं गेली बैलगाडी. बैल उधळले आणि ते पुढे गेले
आणि मागे पाहिलं तर पुन्हा एकदा ती बाई यांच्याकडे अशी एकटक रागाने पाहत होती. जेणेकरून ते गाडीतून जर उतरले असते, तिथे थांबले असते, तर तिला यांच्यासोबत काहीतरी वाईट करता आलं असतं. पण गाडीवाल्याने गाडी थांबवलीच नाही किंवा आजूबाजूला देखील घेतली नाही. सरळ तिच्यावरनं गाडी गेली, बैल पुढे गेले आणि ती पुन्हा एकदा अशी उठून उभी राहिली आणि यांच्याकडे रागारागाने बघू लागले. तिचे हावभाव हे फार खतरनाक होते. आता बैलगाडीवाला बैलांना पळवत होता. गाडी आता जंगलातून बाहेर पडली, माळरानावरती आली आणि बैलगाडीवाल्याने त्यांना सगळ्यांना सांगितलं, "ही जी बाई आहे ना, ही म्हातारी बाई, ही जी डंकीन आहे, ही जी भुताटकी आहे ना, ती अनेक वर्षापासून ह्या जंगलातून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास देते. खास करून जर तुम्ही चालत जात असाल, तर 100% ती तुमचा रस्ता अडवते आणि तुमच्या बाबतीमध्ये असं काहीतरी विचित्र घडते. म्हणून इथून जास्तीत जास्त लोक हे खटारी गाडीने किंवा बैलगाडीने ये-जा करतात. पायी कोणी सहजासहजी रात्रीचा प्रवास करत नाही आणि हा सगळा प्रसंग त्याच्यामुळे ह्या तिघांवरती ओढवला होता आणि त्या बैलगाडीवाल्याने रामाला आणि त्या देवाला आणि नाथाला घरी पोहोचवलं. घरी त्या सगळ्यांना ही बातमी समजली, असं-असं झालं. रामाला सगळे लोक बघायला यायला लागले. एक 15-20 दिवस ना ती जखम त्याची बरी होत नव्हती रामाची आणि त्यानंतर हळू मग त्याला बरं वाटलं. परंतु मग त्यांना समजलं, की अशा ज्या काही गोष्टी असतात त्या 100% असतात. आपण पण मात्र काही गोष्टीमध्ये अति करण्यात काही पॉइंट नसतो किंवा अर्थ नसतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं फाटा देत सगळ्या आपण गोष्टी हँडल केल्या पाहिजे. आता रामाला तेच नडलं होतं, की त्याने जो हातातला जो बांबू होता तो तिच्या खांद्यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला. ते जर बाजूने गेले असते तर कदाचित त्यांच्यासोबत काही झालं नसतं. पण याची अति शहाणपणा त्याच्यात थोडीशी नडली होती. तो दांडा ठेवल्यामुळे ती क्रोधित झाली आणि तिने मग आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या रामाला पकडलं. तर मित्रांनो, अशी एक भयानक घटना 1980 साली कोकणामध्ये एका गावामध्ये घडली होती. ती आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल शेअर करा. त्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे अनेक लोकांना तुम्हाला अशा नवनवीन भयकथा या चॅनलवरती ऐकायला मिळतील. कथा कशी वाटली नक्कीच मात्र कमेंट करून सांगा. तुमचे काही अनुभव असे आले असतील तर ते देखील कमेंट करून सांगा. मी आजपर्यंत दिलेली आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.